गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण एक्झरसाइज हा जो पार्ट आहे, एक्झरसाइज घेणार आहोत आपण. चला, पहिला चॅप्टर आहे आपला. पहिला चॅप्टर काढा तुम्ही. पहिल्या चॅप्टरमध्ये एक्झरसाइजमध्ये जो दिलेला आहे, चूज करेक्ट ऑप्शन. तर सगळ्यांनी पुस्तकं काढून बसायचं आहे. पुस्तक उघडा सगळ्यांनी आणि चूज करेक्ट ऑप्शन ह्या प्रश्नाकडे वळा. चला, पहिला जो क्वेश्चन आहे, पहिला जो MCQ आहे तो आहे, विच इज नॉट अ प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग बीइंग. म्हणजे लिव्हिंग बीइंगची, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सची या चारपैकी कोणती प्रॉपर्टी नाही, असा या प्रश्नाचा अर्थ आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मेटाबॉलिझम करतात, लिव्हिंग ऑर्गॅनिझमची ग्रोथ होते आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये रिप्रोडक्शन होतं. तर या प्रश्नाचं उत्तर येणार डिके. डिके म्हणजे सडणे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम सडत असतात का? नाही. लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे जिवंतपणी, तरी डिके हे कॅरेक्टरिस्टिक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये पाहायला मिळत नाही. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय झालं? बी ऑप्शन, डिके. चला, त्याला टिकमार्क करा. अर्थ समजून घ्या आणि मग टिकमार्क करा. दुसरा जो प्रश्न आहे बी, particular plant is strictly seasonal plant, which one of the following is best suited if it is to be studied in the laboratory. प्रश्न असा आहे की काही जे प्लांट्स असतात ते सीझनल प्लांट्स असतात, म्हणजे ते वर्षभर येत नाहीत. पण समजा एखादं प्लांट आहे जे हिवाळ्यामध्ये लागतं, पण आपल्याला त्याचा अभ्यास उन्हाळ्यामध्ये करायचा आहे, तर आपण लॅबॉरेटरीमध्ये अशा प्रकारच्या प्लांटला कसं काय स्टोअर करून ठेवू किंवा कसं काय प्रिझर्व करून ठेवू? तर बेटा, हे जे याचे ऑप्शन आहे, हर्बॅरियम, म्युझियम, बॉटनिकल गार्डन अँड फ्लॉवर एक्झिबिशन. तर म्युझियम सगळ्यांना माहिती आहे. म्युझियम आपण बघितलेलं आहे. म्युझियममध्ये मृत प्राणी आणि वनस्पती ठेवलेले असतात. त्यांचे जे बॉडीज आहेत ते प्रिझर्व करून ठेवलेले असतात. बॉटनिकल गार्डन देखील आपण पाहिलेलं आहे, म्हणजे ऐकलेलं तर आहे ना, पाहिलं नसेल तरी. बॉटनिकल गार्डनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे प्लांट्स असतात ते प्लांट्स लावले जातात बॉटनिकल गार्डनमध्ये. म्हणजे म्युझियम म्हणजे काय? म्युझियम आर द प्लेसेस वेअर कलेक्शन्स ऑफ प्रिझर्व्ड प्लांट्स अँड ॲनिमल स्पेसिमेन्स आर केप्ट. म्हणजे म्युझियममध्ये प्रिझर्व्ड प्लांट्स अँड ॲनिमलचे स्पेसिमेन ठेवलेले असतात आणि ते सुद्धा 10 to 40% फॉर्मल्डिहाइडमध्ये ते प्रिझर्व करून ठेवलेले असतात. आणि हे जे बॉटनिकल गार्डन्स आहे, बॉटनिकल गार्डन्स म्हणजे काय? बॉटनिकल गार्डन्स आर प्लेसेस व्हेअर प्लांट्स ऑफ डिफरंट व्हरायटीज कलेक्टेड फ्रॉम डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड आर ग्रोन इन अ सायंटिफिक अँड सिस्टमॅटिक इन व्हिवो मॅनर. म्हणजे प्लांट आणि ॲनिमल्स, बॉटनिकल गार्डन म्हटलं तर मग प्लांट्स. बॉटनिकल गार्डन्समध्ये जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये मिळणारे वेगवेगळ्या प्रकारचे दुर्मिळ असे झाडं वाढवले जातात बॉटनिकल गार्डनमध्ये. आणि तिसरा जो आहे म्हणजे ए ऑप्शन जो दिलेला आहे, हर्बॅरियम. हर्बॅरियम हर्बॅरियममध्ये काय केलं जातं? हर्बॅरियममध्ये जसं जी सीझनल प्लांट्स असतात ना, तर ती प्लांट उपडायची. पण हर्बॅरियममध्ये आपल्याला काय करावं लागेल की जे छोटे छोटे प्लांट्स आहे ना, ज्याला म्हणतो आपण हर्ब म्हणजे तुम्ही आता 3 प्रकारचे प्लांट्स असतात, हर्ब, श्रब आणि ट्री. तर हर्ब म्हणजे कसं तुम्ही पाहिलेलं आहे, सांभार, मेथी वगैरे हे जितके छोटे छोटे प्लांट्स असतात त्यांचे वीक स्टेम्स असतात, पालक, तर याला हर्ब म्हणतात. त्याच्यानंतर मध्यम उंचीची जी झाडं असतात, जसं मध्यम उंचीची झाडं म्हणजे जसं आपण जास्वंद बघितलेलं आहे, जास्वंद आहे, गोडलिंबाचं झाड आहे, तर त्याला आपण श्रब म्हणू. पण जी मोठी मोठी वृक्ष असतात, जसं आंबा आहे, चिकू आहे, फणस आहे, आवळा आहे, पिंपळ आहे, वड आहे, कडुलिंब आहे, तर ही ट्रीज असतात. हर्बॅरियमकडे होतो ना आपण. हर्बॅरियममध्ये काय करावं लागेल आपल्याला? तर आपल्या घराच्या आजूबाजूला जी झाडं निघतात छोटी छोटी,
सीझनल प्लांट जसे पावसाळ्यामध्ये निघतात, काही हिवाळ्यामध्ये दिसतात. तर ही जी सीझनल प्लांट्स आहेत, ही सीझनल प्लांट्स फुलावर आली की त्यांना उपडायचं, त्यांना फुलं लागली की त्यांना उपडायचं. का? कारण की आपल्याला त्या प्लांटचे सगळे पार्ट्स पाहिजे आहेत. फूल पण पाहिजे, त्या प्लांटला एखादी शेंग लागत असेल तर तेही हवं आहे आपल्याला, किंवा एखादं छोटंसं फळ लागत असेल तर सगळं हवं आहे आपल्याला. ते मुळासहित आपल्याला उपडायचं आहे. आणि मुळासहित उपडल्यानंतर काय करायचं आहे की त्या प्लांटला वाळवायचं आहे. आणि वाळवल्यानंतर आपण जसं आपण कसं प्रॅक्टिकल बुक घेत असतो आणि प्रॅक्टिकल बुकामध्ये एक्सपेरिमेंट्स लिहत असतो, तसंच आपल्याला एक पेजेस घ्यायचे आहे. जसं आपण कोणते शीट्स म्हणतो आपण त्याला, ड्रॉइंग शीट्स म्हणतो ना, तशा आपल्याला ड्रॉइंग शीट्स आणायचे आहे विकत. आणि त्या ड्रॉइंग शीटला ते प्लांट चिपकवायचं आहे. आणि ते प्लांट ड्रॉइंग शीटला चिपकवल्यानंतर वाळलेलं प्लांट, असे खूप सारे प्लांट्स आपण कलेक्ट करून ड्रॉइंग शीटला चिपकू. आणि मग नंतर ती ड्रॉइंग शीटची सगळी पानं आपण काय करू, बाइंडिंग करून आणू. तर हा झाला हर्बॅरियम. तर असं हे जे बॉटनी विषय जे शिकतात ना BScला वगैरे, त्यांना असतं हे प्रॅक्टिकल, आपल्याला नाही आहे. पण आपल्याला फक्त त्याचा उल्लेख आहे आपल्या सिलेबसमध्ये. तर प्रश्न कसा आहे बेटा की अ पर्टिक्युलर प्लांट इज स्ट्रिक्टली सीझनल प्लांट, विच वन ऑफ द फॉलोइंग इज बेस्ट सुटेड इफ इट इज टू बी स्टडीड इन द लॅबॉरेटरी. जर मला असं सीझनल प्लांट माझ्या लॅबॉरेटरीमध्ये स्टडी करायचं आहे, पण मला हिवाळ्यातलं प्लांट उन्हाळ्यात स्टडी करायचं आहे, तर मी त्याला कोणत्या मेथडनी टिकून ठेवील? तर त्याचं उत्तर काय यायला हवं? सिम्पल आहे, हर्बॅरियम. तर B या प्रश्नाचं उत्तर आहे हर्बॅरियम. त्याच्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो आहे, अ ग्रुप ऑफ स्टुडंट्स फाउंड 2 कॉकरोचेस इन द क्लासरूम. दे हॅड अ डिबेट वेदर दे आर अलाइव्ह ऑर डेड. विच लाईफ प्रॉपर्टी विल हेल्प देम टू डू सो. म्हणजे स्टुडंट्स आहेत वर्गामध्ये. आता वर्गामध्ये असताना त्यांना झुरळ 2 झुरळ मिळालीत, कॉकरोच. मग ते झुरळं आहेत, पण ते मुलं एकमेकांशी भांडत आहेत. काही मुलं म्हणतात आहे की हे झुरळ जे आहे ते नॉन लिव्हिंग आहे, म्हणजे मृत आहे. डेड म्हणजे मृत आहे. आणि काही मुलं म्हणतात आहे की हे झुरळ जिवंत आहे. मग आता या दोघांमधला वाद आपल्याला सोडवायचा आहे. कसं काय? तर कुठलाही जो जिवंत प्राणी असेल त्याला जर आपण हात लावला तर तो हालचाल करतो, आणि जर तो मृत असेल तर त्याला हात लावला तरी तो हालचाल करणार नाही. तर मग बघा, त्या 2 गटामध्ये जो चालू आहे भांडण, वाद चालू आहे की हे झुरळ मृत आहे की हे झुरळ जिवंत आहेत. तर आता या मुलांना त्यांचा वाद सोडवण्यासाठी झुरळाची कोणती प्रॉपर्टी उपयोगात येईल? तर याचं उत्तर आहे इरिटॅबिलिटी. म्हणजे जर त्या मुलांनी झुरळाला हात लावला आणि जर त्या झुरळांनी हालचाल केली तर काय समजायचं की ती दोन्ही झुरळं जिवंत आहेत. तर हे सगळे करेक्ट जे आहे, चूज करेक्ट ऑप्शन, हे जे MCQs आहेत हे चांगले करून ठेवा व्यवस्थित. पहिल्या चॅप्टरचा आपण घेतो आहे. आता दुसरा जो चॅप्टर आहे, दुसऱ्या चॅप्टरमधले काही क्वेश्चन, कॅन यू टेल, असे काही क्वेश्चन्स आहेत बघा, मी ठेवलेले आहेत तुमच्यासमोर. तर त्या क्वेश्चनचं कसं काय आन्सर लिहायचं, त्या क्वेश्चनला कसं सोडवायचं, याच्यावरती आपण आज बघू. तर हे जे क्वेश्चन्स माझ्यासमोर आहेत हे आहे 2nd चॅप्टरचे, आणि हे क्वेश्चन्स दिलेले आहे पेज नंबर 11. आणि पहिला जो प्रश्न आहे, व्हॉट आर सॅलियंट फीचर्स ऑफ मोनेरा. तर आता बघा, प्रश्न जर 2 मार्काला आला तर आपल्याला 4च फीचर्स लिहावे लागतील. त्याच्यामुळे आपण किंगडम मोनेरा शिकू. किंगडम मोनेराचा व्हिडिओ मी बनवलेला आहे, त्याच्यामध्ये सगळे फीचर्स मी समजावून सांगितलेले आहेत. जसं का इट इज प्रोकॅरियोटिक सेल्युलर ऑर्गॅनिझम, इट इन्क्लूड्स युनिसेल्युलर प्रोकॅरियोट, इट इज प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स, these are omnipresent, means they are found in all types of environment, and few are photoautotrophs or chemoautotrophs. DNA exists as a simple double stranded. हे सगळं सांगितलेलं आहे. याच्यामध्ये हाय महत्त्वाचा पॉईंट सांगितला होता की सेल वॉल इज मेड अप ऑफ पेप्टाइडोग्लायकन.
तर ह्याच्यातले कुठलेही 4 पॉईंट आपल्याला उत्तर म्हणून लिहिता येतील. सेकंड क्वेश्चन बघा, व्हॉट विल बी द शेप ऑफ बॅसिलस अँड कोकस टाईप ऑफ बॅक्टेरिया. बॅसिलस अँड कोकस टाईप ऑफ बॅक्टेरिया. बॅसिलस म्हणजे जर त्या बॅक्टेरियाचा शेप हा दंडगोलाकार असेल तर त्याला बॅसिलस म्हणता येईल. आणि कोकस म्हणजे काय, जर बॅक्टेरियाचा शेप गोल असेल तर त्याला म्हणता येईल आपल्याला कोकस. तर आपल्याला याचं उत्तर कसं लिहावं लागेल, तर उत्तरामध्ये लिहावं लागेल आपल्याला बॅसिलस, आणि बॅसिलसच्या समोर काय लिहावं लागेल, बॅसिलसच्या समोर लिहावं लागेल रॉड शेप, आणि त्याच्या खाली लिहावं लागेल कोकस. मग कोकसच्या समोर कसं लिहावं लागेल आपल्याला, कोकसच्या समोर लिहावं लागेल आपल्याला, कसं लिहावं लागेल बेटा, कोकसच्या समोर लिहावं लागेल आपल्याला स्पेरिकल. याचं उत्तर देखील पेज नंबर 10 वरती जो दुसरा कॉलम आहे, दुसऱ्या कॉलमचा जो पहिला पॅरेग्राफ आहे, आर्चीबॅक्टेरिया हेडिंग आहे, त्याच्यावरती बघा तुम्ही बोल्डमध्ये दिलेलं आहे, सगळं वाचलं की कळेल. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, राईट अ नोट ऑन युजफुल अँड हार्मफुल बॅक्टेरिया. हे देखील मी व्हिडिओमध्ये समजून सांगितलं आहे पूर्ण, की युजफुल बॅक्टेरिया म्हणजे काय आणि हार्मफुल बॅक्टेरिया म्हणजे काय, कळलं का. युजफुल बॅक्टेरिया म्हणजे जसं आता दुधाचं दही करणारे बॅक्टेरिया लॅक्टोबॅसिलाई इन्व्हॉल्ड इन कर्लिंग ऑफ मिल्क. त्याच्यानंतर नायट्रोजन फिक्सिंग करणारे बॅक्टेरिया जसं अझोटोबॅक्टर. त्यानंतर इंडस्ट्रीमध्ये यूज होणारे अँटीबायोटिक प्रोडक्शन करणारे बॅक्टेरिया जसं स्ट्रेप्टोमायसिस, समजलं. त्याच्यानंतर कंपोस्टिंग करणारे बॅक्टेरिया, डिग्रेडेशन ऑफ ऑइल करणारे बॅक्टेरिया, हे झालं युजफुल बॅक्टेरिया. पण मात्र जे बॅक्टेरिया आपल्याला डिसीज करतात, जसं डिसीज कॉझिंग बॅक्टेरिया जे आहेत, ज्यांना आपण पॅथोजेन्स म्हणतो, ते बॅक्टेरिया मात्र काय असतील, ते बॅक्टेरिया हार्मफुल असतील. जसं बॅक्टेरिया दॅट इज पॅथोजेनिक बॅक्टेरिया दॅट इज कॉझिंग डिसीज लाईक टायफॉइड, कॉलरा, ट्युबरकुलोसिस, टिटॅनस, हे सगळे बॅक्टेरिया हार्मफुल बॅक्टेरिया आहे. तर युजफुल बॅक्टेरियामध्ये आपल्याला यातली कोणतेही 2-3 नावं लिहावं लागेल, जसं लॅक्टोबॅसिलाई, अझोटोबॅक्टर, स्ट्रेप्टोमायसिस. त्याच्यासमोर त्यांचं काम लिहावं लागेल, जसं लॅक्टोबॅसिलाई लिहिलं त्याच्यासमोर लिहावं लागेल कर्डलिंग ऑफ मिल्क. जसं अझोटोबॅक्टर लिहिलं त्याच्यासमोर लिहावं लागेल नायट्रोजन फिक्सिंग. स्ट्रेप्टोमायसिस लिहिलं त्याच्यासमोर लिहावं लागेल अँटीबायोटिक प्रोडक्शन. आणि मग आपण हार्मफुल बॅक्टेरिया हेडिंग देऊन आपल्याला लिहावं लागेल की पॅथोजेनिक किंवा पॅथोजेन्स कॉझिंग डिसीज लाईक टायफॉइड, कॉलरा, ट्युबरकुलोसिस, टिटॅनस. याचं उत्तर देखील तुमच्यासमोर पुस्तक आहेच. पेज नंबर 11वर जी सायनोबॅक्टेरियमची डायग्राम काढलेली आहे त्याच्यावरच्या पॅरेग्राफमध्ये याचं उत्तर दिलेलं आहे. तर चांगलं व्यवस्थित सगळं उत्तरं पाठ करून ठेवायची. त्याच्यानंतरचा जो प्रश्न, एक डायग्राम बघा 2.9, ही म्युकरची डायग्राम आहे. म्युकर हे फंगस आहे, फायकोमायसिटीजमध्ये येत आहे. तर ही डायग्राम याच्यामध्ये काय आहे की सगळे लेबल्स केलेले आहे. हायफा तुम्हाला माहिती आहे आता हायफा म्हणजे काय, स्पोरॅन्जियम म्हणजे काय, स्पोरॅन्जिओफोर म्हणजे काय. ही डायग्राम आता कशी मेथड आहे पेपरमध्ये, प्रश्न विचारण्याची मेथड बदललेली आहे. फक्त ही डायग्राम येईल आणि या डायग्रामला लेबल केलेले नसतील, तुम्हाला त्याची लेबलिंग करावं लागेल अशा प्रकारे. नंतरचा जो आहे एक्झरसाइज, त्याच्यामध्ये बघा ही एक्झरसाइजमध्ये दुसऱ्या चॅप्टरची ही एक्झरसाइज आहे. त्याच्यामध्ये MCQ आहे की विच ऑफ द फॉलोइंग शो सिंगल स्टँडर्ड RNA अँड लॅक्स प्रोटीन कोट. याचं उत्तर आहे व्हायरॉइडमध्ये सिंगल स्टँडर्ड RNA असतो. त्याच्यानंतरचा प्रश्न हा पॉझिटिव्ह एजंट ऑफ रेड टाईड. तुम्हाला याचं उत्तर डायनोफ्लॅजिलेट या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. माझ्या डायनोफ्लॅजिलेट हे आपण कंप्लीट केलेला आहे व्हिडिओ. त्याच्यानंतर म्हणजे या MCQचं उत्तर काय आहे, बी या MCQचं उत्तर काय आहे, डायनोफ्लॅजिलेट म्हणजे ए, टिकमार्क करा त्याला. त्याच्यानंतर C क्वेश्चन बघा, सिलेक्ट ओल्ड वन आउट फॉर हेटेरोट्रॉफिक बॅक्टेरिया. हेटेरोट्रॉफिक बॅक्टेरिया म्हणजे आता हे बघा याच्यामध्ये 4 दिलेले आहे, लॅक्टोबॅसिलाई, मिथेनोजेन्स, अँटीबायोटिक प्रोडक्शन. हे तीनही बॅक्टेरिया जे आहे ते इंडस्ट्रीजमध्ये यूज होतात. आणि नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया आहे, याचं उत्तर आहे डी. बघा डी. पॅरामिशियम हा सिलिएटेड प्रोटिस्ट आहे आणि प्लाझ्मोडियम काय आहे, हा स्पोरोझोवन आहे. तर प्लाझ्मोडियमच्या समोर आपल्याला लिहावं लागेल स्पोरोझोवन. नंतरचा प्रश्न बघा, व्हॉट आर द सॅलियंट फीचर ऑफ मोनेरा. आपण आताच डिस्कस केलेलं आहे या प्रश्नाचं, तर परत नाही.
व्हॉट विल बी द शेप ऑफ बॅसिलस अँड कोकस टाईप ऑफ बॅक्टेरिया, हे सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे याच्या आधी. तर अशा प्रकारे हे आज मी तुम्हाला एवढी एक्झरसाइज सांगितली की याचे प्रश्न कसे असतील, कसं लिहावं लागेल आन्सर, तर सगळ्यांनी अभ्यास करायचा आहे.